नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 9वी इंग्रजीवर चर्चा करतोय. आपली वार्षिक परीक्षा जवळ आलेली आहे आणि इंग्रजीची एक इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका मित्रांनो आपण बघतोय. अशाच प्रकारची प्रश्नपत्रिका तुमची यावर्षी असणार आहे. याच पद्धतीचं स्वरूप आपलं वार्षिक परीक्षेला असणार आहे. ओके, तर चला मित्रांनो जाऊयात पटकन पुढे. पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत मित्रांनो तुम्ही आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. तर बघा मित्रांनो, प्रश्न पहिला जो आहे तो आपल्याला सेक्शन 1 मध्ये लँग्वेज स्टडीचा असतो. हा अतिशय सोपा प्रश्न असतो, ज्याच्यामध्ये ए आणि बी असे दोन उपप्रश्न असतात. ए 8 मार्काला आणि बी 2 मार्काला असा 10 मार्काचा हा प्रश्न आहे, ज्यामध्ये तुम्हाला 10 पैकी 10 मार्क मिळू शकतात. त्यामुळे अतिशय इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाकडे आपल्याला बघायचं आहे एकदम व्यवस्थित, आणि कारण हा प्रश्न जो आहे तो एकदम इझी असतो. ओके, जसं की इथे बघा क्वेश्चन नंबर 1A मध्ये जर तुम्ही बघितलं तर डू ॲज डायरेक्टेड. तर इथे तुम्हाला एकदम सोपे सोपे असे 6 प्रश्न दिले जातात. त्या 6 पैकी फक्त तुम्हाला एकच प्रश्न 4च प्रश्न अटेम्प्ट करायचे. 6 प्रश्न आहेत, 6 पैकी आपल्याला फक्त 4च प्रश्न अटेम्प्ट करायचे, 4च प्रश्न सोडवायचे. पहिला प्रश्न एकदम सिंपल आहे, कंप्लीट द वर्ड बाय युझिंग करेक्ट लेटर. आता हे जे काही वर्ड आहेत ते करेक्ट लेटर यूज करून आपल्याला पूर्ण करायचं. जसं GR इथं ई टाकला बघा तर ग्रेट होईल. बघा पहिला जो प्रश्न आहे, पहिला जो शब्द आहे GREAT, तर ई टाकला की या ठिकाणी ग्रेट पूर्ण होईल शब्द. तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण करायचं आहे. जसं COUN लिहिला तर काउंट होईल, NOVEL नॉवेल होईल. ओके, त्याचबरोबर या ठिकाणी आपण जर बघितलं तर MANK, तर या ठिकाणी इथं काय होईल ते तो शब्द तुम्ही टाका. याचं उत्तर नेमका काय होईल? चला, एकदम सोपा प्रश्न ऍक्च्युली. याचं उत्तर मला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहा चौथ्या प्रश्नाचं. ओके, तिघांची तर मी दिले. आता दुसरा जो प्रश्न आहे, पहिल्या प्रश्नात तुम्हाला आरामात 2 मार्क मिळू शकतात. दुसरा पण एकदम सिंपल आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, पुट द फॉलोइंग वर्ड इन द अल्फाबेटिकल ऑर्डर. भावा याला अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लिहायचंय. आता इथे बघा याची सुरुवात कशापासून झाली? बी पासून. वर्कची सुरुवात डब्ल्यू पासून. सक्सेसची सुरुवात एस पासून. क्रिएटरची सुरुवात सी पासून. आता भावड्या मला सांग, एबीसीडी मध्ये पहिला कोण येतो? बी येईल, डब्ल्यू येईल, एस येईल का सी येईल? तर पहिला तुमचा येणार आहे बी. सगळ्यात आधी बी येईल, बी नंतर हा सी येईल. म्हणजे पहिला जो शब्द आहे तुमचा बुक असणार आहे. याच्या उत्तरामध्ये पहिला तुमचा असणार आहे बुक. बुक नंतर क्रिएटर. ओके, आणि क्रिएटर नंतर मग सक्सेस असणार आहे, कारण तुमचा यस अगोदर येत आणि नंतर डब्ल्यू येईल. 3 नंबरला सक्सेस शब्द येईल, सक्सेस. ओके, आणि सक्सेस नंतर तुमचा वर्क हा शब्द येईल. तर अशा पद्धतीने मित्रांनो एकदम सोपे प्रश्न आहे, तुम्ही आरामात सोडू शकताय. आता इथे जर तुम्ही बघितलं दुसऱ्या प्रश्नामध्ये पहिला तर 1 मार्क तुम्हाला मिळेल. बावड्या पण दुसऱ्यामध्ये गडबड होऊ शकते. दुसरा जर प्रश्न तू बघितला तर याच्यामध्ये काय आहे, या बघा गॉड आहे, गोल आहे, आणि त्याचबरोबर इथं गॉड आहे आणि परत गोल्ड आहे. या सगळ्यांची सुरुवात जी पासून सुरू होते. मग आता गडबड आहे. मग जी पासून सुरू होत असेल तर मग कुणाला घ्यायचं पहिलं बाबा, हा एक मोठा प्रश्न आहे. मग जीच्या नंतर जर बघितलं तर सगळ्यांच्या नंतर 2 नंबरला ओ आहे. अरे बापरे, सगळीकडे ओ आहे. मग 3 नंबरला कोण आहे? इथं यू आहे, इथं ए आहे, इथं डी आहे आणि इथं एल आहे. मग आता एबीसीडी मध्ये पहिला ए येणार, म्हणून गोल हा शब्द तुमचा पहिला येईल. गोल नंतर डी येईल तुमच्याकडं, गॉड येईल. नंतर एबीसीडी मध्ये एल येतो का यू येतो? बघा ABCD EFG HIJK एल येईल, म्हणजे गोल्ड येईल. आणि गोल्ड नंतर तुमचा गॉड येईल, गॉड येईल. ओके, तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. तर एकदम सोपा प्रश्न असतो, याच्यात तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. ओके, तर पहिला आणि दुसरा प्रश्न जर आपण बघितलं तर हे 2 प्रश्न इयत्ता 9वीला आपल्यासाठी अतिशय सोपे आहेत. मित्रांनो इयत्ता 10वीचा जो बोर्डाच्या परीक्षेचा जो फॉर्मॅट असतो तोच फॉर्मॅट आपल्याला इयत्ता 9वीला असतो. ओके, आता यानंतर आपण तिसरा जर प्रश्न याच्यामध्ये जर बघितला 3rd नंबरचा, तर इथं काय, पंच्युएट द फॉलोइंग. इट्स पीस ऍट लिस्ट. बघा इट्स पीस ऍट लिस्ट दे का क्राईड. आता बघा या ठिकाणी आपण हा जो शब्द आहे मित्रांनो लक्षात घ्या, एकदम सोपा. इथं तुम्हाला एक लक्षात घ्यायचंय, हा जर प्रश्न आला या पद्धतीचा जर प्रश्न असेल पंच्युएट द फॉलोइंग, तर पंच्युएट द फॉलोइंग मध्ये तुम्हाला कधी पण लक्षात घ्यायचं मित्रांनो, कधीही पंच्युएट द फॉलोइंग मध्ये सगळ्यात पहिली गोष्ट, वाक्य जी असतात ती कोणी ना कोणीतरी बोललेलं असते. प्रत्येक वाक्य जे आहे ते कोणाच्या ना कोणाच्या तरी तोंडून आपल्याला निघालेलं असतं, एवढं लक्षात घ्या. ओके, तर हे वाक्य नेमकं कोणाच्या ना कोणाच्या तरी तोंडून निघालेलं आहे. तर हे कोणाच्या तोंडून निघालेलं जे वाक्य, आता बघा दे क्राईड म्हणजे ते ओरडले.
तर या त्यांच्या तोंडामधून हे एवढं हे वाक्य बाहेर पडलेलं आहे. ओके, तर हे जे वाक्य आहे, एक मिनिट, हे जे वाक्य आपल्याकडे दिसतंय, तर ते वाक्य आपल्याला डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आपल्याला लिहायचं आहे. ओके, तर त्याला डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आपल्याला लिहायचंय. एवढंच काम करायचंय. आणि फक्त आतमध्ये जर का तो एखादा जर का प्रश्न असेल तर त्याला तिथं प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. जर एखादा उद्गारवाचक वाक्य असेल तर तिथं उद्गारवाचक चिन्ह द्यायचं. बघा आता याला आपण कसं करू शकतो. पहिली गोष्ट, इट्स पीस. बघा, इट्स पीस ॲटलिस्ट. मग इथं इट्स जो आहे त्याचा जो आय जो आहे तो कॅपिटल काढा, कारण सुरुवात आय पासून झाली या वाक्याची. डबल इन्व्हर्टेड मध्ये कॉमामध्ये लिहिताना आय जो आहे तो तुमचा कॅपिटल पाहिजे. नंतर टी नंतर यस अपॉस्ट्रॉफी पाहिजे. इट्स पीस, पीस ॲटलिस्ट, ॲटलिस्ट. ओके, ॲटलिस्ट. आणि त्याच्यानंतर मग इथं आपण या ठिकाणी हे जे वाक्य आहे ते उद्गारवाचक चिन्ह तिथं दिलं, उद्गारवाचक वाक्य आहे. आणि त्याच्यानंतर मग कॉमा देऊन मग बाबा देचा टी कॅपिटल काढा, दे क्राईड. ओके, झालं. आणि नंतर पूर्णविराम द्या. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे जे वाक्य आहे, किंवा दे क्राईडला तुमचं टी स्मॉल लिहिलं तरी चालेल, तर दे क्राईड नंतर लिहायचं. अशा पद्धतीनं आपल्याला हे वाक्य जे आहे ते पूर्ण करता येईल. ठीक आहे, पुढचा विषय बघा. आय शॅल बी किंग ऑफ नापेल्स वन डे. त्याच्यानंतर बघा वन डे. आणि पुढे बघा या ठिकाणी काय बाबा, फेरिडिनांड सेड टू मिरांडा. आता फेरिडिनांड सेड टू मिरांडा, फेरिडिनांड जो आहे तो मिरेंडाला बोललेला आहे. काय बोललाय बाबा, हे वाक्य बोललेलं आहे पूर्ण. तर या संपूर्ण वाक्याला मी काय करणार, इथं डबल इन्व्हर्टेड कॉम्यामध्ये या संपूर्ण वाक्याला लिहिणार. ओके, आणि त्याच्यानंतर या वाक्यामध्ये इथे तुम्ही काय करणार बाबा, पूर्णविराम वाटलंस देऊ शकता. इथे कॉमा द्या, कॉमा देणं खूप गरजेचं आहे. आय शॅल बी, बाकी कशातही कुठंच काय बदल करायची गरज नाही. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही पंक्च्युएट द फॉलोइंग करू शकता. तर हा पण एक सोपा प्रश्न असतो. पुढचा एक प्रश्न आपल्याकडे चौथा जो आहे तो एकदम सोपा आहे. या तिसऱ्यापेक्षा चौथा, तिसरा प्रश्न मला वाटतं तुम्ही ऑप्शनला जरी टाकला, पहिला दुसरा सोडवला, आणि चौथा पण एकदम सोपा आहे. आता एक्साइटमेंट जो शब्द आहे, ओके, एक्साइटमेंट शब्द, आता हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये जर बघितलं तर एक्साइटमेंट शब्दापासून आपल्याला काय करायचंय की 4 नवीन वर्ड तयार करायचे. जसं की मी तर बघा MEN हा एक वर्ड तयार केलेला आहे. ओके, हा एक वर्ड या ठिकाणी तयार झाला. ओके, त्याच्यानंतर इथं बघा NET पकडून तुम्ही नेट अशा प्रकारचा एक शब्द तयार करू शकताय. त्याच्यानंतर इथं आय आहे, सी आहे, आणि ई पासून आईस हा शब्द तयार करू शकताय. आणि त्याचबरोबर TEN घेऊन तुम्ही 10 शब्द तयार करू शकताय. किंवा त्याचबरोबर EXIT एक्साइट, एक्झिट, एक्झिट हा शब्द तयार करू शकताय. किंवा इथं NICE नाईस पण शब्द तयार करू शकताय. तर अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्हाला इथं शब्द तयार करता येऊ शकतात. म्हणजे या एक्साइटमेंटचा वापर करूनच तुम्हाला शब्द तयार करायचे आहेत. ओके, पुढे बघा, पाचवा प्रश्न पण सोपा आहे. आपल्याला राईट रिलेटेड वर्ड. आता वॉटरला रिलेटेड वर्ड तुम्ही वापरायचे, वॉटरला रिलेटेड वर्ड. ओके, तर वॉटर या शब्दाला रिलेटेड वर्ड इथं प्युअर दिलाय. प्युअरच्या ऐवजी इथं कोल्ड पण येऊ शकतो. वॉटर हॉट सुद्धा येऊ शकतं. वॉटर कलरलेस येऊ शकतं. ओके, किंवा वॉटर जो आहे तुम्हाला लिक्विड येऊ शकतं. तर अशा पद्धती, किंवा प्युअर सुद्धा येऊ शकतो. प्युअर आहे, प्युअर तर आहे, त्याच्याबरोबर ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला हॉट आहे, कोल्ड आहे, त्याचबरोबर डर्टी येऊ शकतं. त्याचबरोबर तुमच्याकडं कलरफुल, कलरलेस येऊ शकतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला वॉटरशी रिलेटेड इथं शब्द लिहायचे आहे. तर ऍडजेक्टिव्हच लिहा, कारण प्युअर एक ऍडजेक्टिव्ह आहे. वॉटर कसं आहे तर ते प्युअर आहे. तर ते सगळे ऍडजेक्टिव्ह लिहिण्याचाच प्रयत्न करा. वॉटरच्या संदर्भात जास्त माहिती लिहिणाऱ्याच गोष्टी इथं लिहा. ओके, पुढे बघा, सहावा जो प्रश्न आहे हा पण खूप सोपा आहे. तर इथे बघा, कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ ऍडजेक्टिव्ह. आपल्याला ऍडजेक्टिव्हची वर्ड चेन या ठिकाणी आपल्याला तयार करायची आहे. ओके, तर आता ह्या ऍडजेक्टिव्हची वर्ड चेन मित्रांनो कशी तयार कराल, तसं जर बघायला गेलं तर हा प्रश्न जो आहे तो एकदम सोपा आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये तुम्हाला ऍडजेक्टिव्ह, कधी कधी इथं तुम्हाला ऍडजेक्टिव्हच्या ऐवजी तुम्हाला वर्ड चेन तयार करायला सांगितली जाईल नाऊनची. मित्रांनो, नाऊन सांगितलं तर नाऊनची चेन तयार करायची, ऍडजेक्टिव्ह सांगितलं तर ऍडजेक्टिव्हची चेन तयार करायची. एवढं जरा लक्षात घ्या. ओके, आणि जर कधी कधी वर्ब सांगितलं तर वर्ब, जे तुम्हाला सांगितलं जाईल याचीच या ठिकाणी तुम्हाला चेन तयार करायची आहे. आता इथे सुपर्ब आहे. सुपर्ब शब्दाच्या शेवटी जो आहे तो ब्रेव हा एक अक्षर आलेला आहे. तर बी एक अक्षर आले, तर बी पासून तयार होणारा शब्द ब्रेव, ब्रेव झाला. ब्रेव नंतर शेवटी ई आहे. ई पासून तयार होणारं जे काही ऍडजेक्टिव्ह आहे, एलिगंट आपण म्हणू शकतो, हे एक ऍडजेक्टिव्ह आहे. नंतर टी आहे. टी पासून तयार होणार एखादा ऍडजेक्टिव्ह टॉल, एखादा माणूस असेल तर बाबा टॉल आहे, ही इज अ टॉल.
म्हणजे टॉल सुद्धा एक काय बाबा ऍडजेक्टिव्ह आहे. नंतर यल पासून तयार होणारं ऍडजेक्टिव्ह तुमच्याकडे लवली हे तुम्ही ऍडजेक्टिव्ह वापरू शकताय. शेवटी येणारं जे काही लेटर आहे त्याचा वापर करून तुम्हाला इथे एक साखळी तयार करायची आहे. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न जो आहे तो आपण सोडवू शकतो. तर अतिशय मित्रांनो सोपा प्रश्न आहे. याच्यामध्ये तुम्हाला या प्रश्नामध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. ठीक आहे. तर आता आपण या ठिकाणी पुढे जाऊयात. पुढचा जो प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 1 बी मध्ये. बी मध्ये जर तुम्ही बघितलं तर बी मध्ये आपल्याकडे कसं असतंय, बी मध्ये आपल्याला ह्या दोन प्रश्न असतात. हा पहिला आणि त्याच्यानंतर हा दुसरा प्रश्न. तर या पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नांचा जर तुम्ही विचार केला तर या दोन प्रश्नांमध्ये तुम्हाला पहिल्या प्रश्नामध्ये दोन ऑप्शन आहे, दोघांपैकी एक सोडवायचा आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये पण या दोघांपैकी एक सोडवायचा आहे. ओके. आता इथं तुम्हाला इन फ्रंट ऑफचा वापर करून, या फ्रेजचा वापर करून तुम्हाला एक वाक्य तयार करायचं आहे. जसं तुम्ही करू शकता की द टीचर इज स्टँडिंग इन फ्रंट ऑफ द क्लास. टीचर इज स्टँडिंग इन फ्रंट ऑफ द क्लास असं तुम्ही लिहू शकताय. किंवा द बुकचा वापर करून तुम्ही एक वाक्य तयार करू शकता की बाबा ॲज अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स. आता द बुकच्या पुढे तुम्ही द बुक इन्क्रीज अवर नॉलेज असं तुम्ही लिहू शकता. त्याच्या पुढे काही एक नवीन वाक्य जोडायचं तुम्हाला, जेणेकरून एक मिनिंगफुल नवीन सेंटेन्स तयार होऊ शकतो. की द बुक दॅट आय बॉक्ड येस्टरडे इज व्हेरी इंटरेस्टिंग असं सुद्धा तुम्ही लिहू शकताय. ओके. याच्यापेक्षा दुसरा प्रश्न लय सोपा असतो. याच्यामध्ये बघा अटेम्प्ट एनीवन या दोघांपैकी एक सॉल्व्ह करायचा आहे. जसं की परफेक्ट किंवा सफेक्स जोडायचा आहे. जोडून तुम्हाला एक नवीन शब्द तयार करायचे आहे. जसं फॉर्च्युनेटचं तुम्ही अनफॉर्च्युनेट करू शकताय. अनफॉर्च्युनेट तयार करू शकता एक शब्द. किंवा तुम्ही मिनिंगच्या पुढे फुल लावला की मिनिंगफुल या ठिकाणी असा एक नवीन शब्द तयार होईल. तर असे शब्द तयार तुम्हाला करायचे आहेत. नवीन शब्द तयार करायचे आहेत परफेक्ट किंवा सफिक्स लावून दोघांचे. किंवा तुम्हाला या दोन शब्दांचा वापर करून तुम्हाला काय करायचं आहे की नवीन वाक्य तयार करायचे आहेत. फॉर्च्युनेटचा वापर करून एक वाक्य तयार करायचं आहे आणि मिनिंगचा वापर करून एक वाक्य तयार करायचं. ठीक आहे मित्रांनो. तर आता या पद्धतीने हा पहिला प्रश्न खूप सोपा असतो, त्याच्यामुळे मी जास्त एक्सप्लेन केला. बाकी पुढचे प्रश्न आता मी एक्सप्लेन करत बसत नाही, तुम्हाला ही प्रश्नपत्रिका फक्त सांगतो काय असणार आहे. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 2 जो आहे त्या 2 मध्ये तुम्हाला ए आणि बी असे दोन उपप्रश्न असतात. ए मध्ये एक पॅसेज दिला जाईल 10 मार्काला, बी मध्ये दुसरा पॅसेज दिला जाईल 10 मार्काला. 10 आणि 10 20 मार्काचा हा तुमचा प्रश्न आहे. बघा या ए मध्ये तुम्हाला 5 ऍक्टिव्हिटी असतील. बघा A1 ही एक ऍक्टिव्हिटी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला इथं फक्त नेम लिहायचे. अतिशय सोपा प्रश्न आहे. त्याच्यानंतर तुम्हाला A2 ही एक ऍक्टिव्हिटी, हा एक प्रश्न सोडवायचा आहे पॅसेज वाचून. त्याच्यानंतर A3 A4 आणि A5. याच्यामध्ये A4 जी ऍक्टिव्हिटी असते ती ऍक्टिव्हिटी पूर्णपणे व्याकरणावर अवलंबून असते. जसं की इथं बघा नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करायचा आहे. ट्रॉय वॉज प्रोटेक्टेड बाय इट्स वॉल अँड डिफेंडेड बाय इट्स ब्रेव्ह सोल्जर्स. मग इथं तुम्ही लिहू शकताय ट्रॉय वॉज, इथं नॉट ओनली लिहा, नॉट ओनली प्रोटेक्टेड बाय इट्स वॉल्स बट ऑल्सो, अँड काढा त्याच्याऐवजी बट ऑल्सो डिफेंडेड बाय ब्रेव्ह सोल्जर्स. ओके. डिफेंडेड बाय ब्रेव्ह सोल्जर्स असं सुद्धा तुम्ही लिहू शकता. ओके. त्याच्यानंतर इथे तुम्हाला या ठिकाणी एक WH टाईप क्वेश्चन तयार करायचा आहे. आपण व्याकरणावरती नंतर डिटेलमध्ये चर्चा करूयात. क्वेश्चन 2B पण सेम असाच असतो. त्याच्यामध्ये पण एक पुस्तकातला पॅसेज दिला जाईल. तो बघा तुम्हाला जो इथे स्क्रीनवरती दिसतोय, आणि हा पॅसेज जो आहे तो वाचून तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं लिहायची. जसं की इथं ग्रामरचा भाग जो त्याच्यामध्ये तुम्हाला मेक इट एक्सक्लेमेटरी आहे, असर्टिव्ह आहे, अशी वाक्य तयार करायची आहेत. त्याच्यानंतर सेक्शन 3 पोएट्री असतो, ज्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 3A मध्ये 5 मार्काची एक पोएम असते. त्या पोएमवर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातील 5 मार्काचे. बी मध्ये तुम्हाला अप्रिशिएशन आहे, पोएमचं अप्रिशिएशन लिहायचं आहे. अप्रिशिएशन मध्ये खूप सोपा भाग आहे, टायटल लिहायचं आहे जे तुम्हाला ऑलरेडी इथं दिलेलं असतं, सिल्वर आहे. नेम ऑफ द पोएट ऑलरेडी तुम्हाला इथं दिलेलं आहे. याच्यामध्ये रायमिंग स्कीम आहे ती लिहायची आहे. फिगर ऑफ स्पीच आणि सेंट्रल आयडिया पोएमची लिहायची आहे. क्वेश्चन नंबर 4 जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 15 मार्काचा क्वेश्चन असतो. त्याच्यामध्ये ए मध्ये एक अनसीन पॅसेज असतो जो तुम्हाला इथे दिलाय, आणि त्या अनसीन पॅसेजवरती 10 मार्काचे प्रश्न असतात. 5-5 मार्काचे 2-2 मार्काचे 5 प्रश्न इथं असतील, आणि इथे तुम्हाला हे सगळे प्रश्न सोडवायचे असतात. ओके. सेम तुमचा सीन पॅसेजमध्ये ज्या प्रकारे प्रश्न असतो तसाच हा प्रश्न असतो. आणि 4B मध्ये तुम्हाला समरी रायटिंग आहे. तुम्हाला हा जो अनसीन पॅसेज दिला असतो त्याची समरी लिहायची असते. या लेखन विभागावरती रायटिंग स्किलचा जो भाग आहे पाचवा जो प्रश्न आहे तो रायटिंग स्किलचा आहे. आणि या भागावरती आपण डिटेलमध्ये नंतर चर्चा करणार आहोत. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 5A मध्ये काय असतं, लेटर रायटिंग असते. तुम्हाला 2 लेटर आहेत, त्याच्यापैकी एक लेटर लिहायचं आहे. 5B मध्ये तुम्हाला डायलॉग रायटिंग आहे. बघा या पद्धतीने डायलॉग रायटिंग आहे.
किंवा तुम्हाला ड्राफ्टिंग अ स्पीच, दोघांपैकी एक प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे, डायलॉग रायटिंग किंवा ड्राफ्टिंग अ स्पीच. क्वेश्चन नंबर 6चा जर तुम्ही विचार केला तर 6A मध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल. म्हणजे तुम्हाला हा एक व्हर्बल टू नॉन व्हर्बलचा एक क्वेश्चन असतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे एक डायग्राम दिली जाते, ट्री डायग्राम असेल, चार्ट असेल, टेबल असेल, पाय डायग्राम असेल, त्याच्यावरून तुम्हाला पॅसेज बनवावा लागतो. किंवा मित्रांनो तुम्हाला व्हर्बल टू नॉन व्हर्बल असा क्वेश्चन असेल, हा पॅसेज व्यवस्थित वाचायचा आहे आणि हा पॅसेज वाचून तुम्हाला हा टेबल कंप्लीट करायचा. ओके. त्याच्यानंतर 6B मध्ये जर बघितलं तर न्यूज रिपोर्ट आहे किंवा तुम्हाला डेव्हलपर स्टोरी, दोघांपैकी एक करायचा आहे. आणि क्वेश्चन नंबर 7 अतिशय सोपा असतो, ट्रान्सलेशनचा असतो, ज्याच्यामध्ये ए मध्ये तुम्हाला बघा, ए मध्ये जर तुम्ही बघितलं तर ए जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये 6 शब्द दिले जातात, यांचे मराठीत अर्थ लिहायचे. बी मध्ये तुम्हाला 4 वाक्य दिली जातात, त्याच्यापैकी कुठल्याही 2 वाक्यांचे मराठीत अर्थ लिहायचे. आणि क्वेश्चन नंबर सी मध्ये तुम्हाला या दोघांपैकी एका कुठल्याही म्हणीचा किंवा वाक्प्रचाराचा मराठीमध्ये अर्थ लिहायचा आहे. तर अशा पद्धतीनं मित्रांनो ही आपली प्रश्नपत्रिका असू शकते. तर आपण ही प्रश्नपत्रिका पाहिली तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.